अमरावतीच्या नांदगाव पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत ड्रीमलँड येथील एका ऑनलाईन सेंटरवर 21 फेब्रुवारी रोजी अमरावतीत मृत व जलसंधारण विभागाची परीक्षा झाली होती। या परीक्षा केंद्रावरील कर्मचाऱ्यांनीच पेपर फोडला होता। यात अमरावती पोलिसांनी 10 आरोपींना अटक केली असून तर धक्कादायक म्हणजे एका उमेदवाराकडून नोकरीसाठी 25 लाख रुपयाची मागणी करण्यात आली होती। तर या प्रकरणातील एक आरोपी 2021 मध्ये झालेल्या आरोग्य विभागाच्या घोटाळ्यात आरोपींचा समावेश आहे। राज्यात 670 पदांसाठी मृत व जलसंधारण विभागाची परीक्षा झाली होती, पण अमरावतीत या परीक्षेत गैरप्रकार झाला। यामुळे परीक्षा घेणाऱ्या 3 कर्मचाऱ्यांसह 10 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे। दरम्यान यामध्ये एका जागेसाठी 25 लाख रुपयांची मागणी केली होती, अशी माहिती पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांनी केली आहे। आतापर्यंत एकूण 10 आरोपी अटक झालेले आहेत। त्याच्यामध्ये विविध त्यांचे रोल आहेत। काही लोकांनी तांत्रिक जे पुरावे जे सेंटरमधले नष्ट करण्याचा प्रयत्न केला, जे सेंटरचे जे ऑनलाईन सेंटरवाले आहेत, आणि काही लोकांनी त्यांना प्रलोभन दिलं होतं की तुम्हाला आम्ही पेपर देऊ, आणि पेपर असे त्याच्या एकूण असे कॅन्डिडेट, त्याचे वडील आणि मग सेंटरवर काम करणारे काही जे सेंटरचे कामगार आहेत, ते लोकांवर कारवाई झालेली आहे आतापर्यंत। किती लोक अटक आणि किती रुपयाचा प्रलोभन? आणि उमेदवाराला त्यांनी पैशाची मागणी केली होती 25 लाख रुपयाची, आणि ते त्याच्या जो आहे त्यांच्याकडून चेक घेतले होते, ब्लँक चेक। पण ज्या दिवशी ही घटना घडली, नंतर त्यांनी पुरावे नष्ट करण्यासाठी सर्व ते परत केले त्याला, आणि जो आहे मोबाईलवर ज्यांनी लिहून सेंटरच्या वर काम करणाऱ्या मुलाकडे जे पाठवलं होतं, तर ते सगळ्या गोष्टीची आम्ही आता शहानिशा करत आहोत की किती खरंच आहे का त्यांना खोट्या प्रकारे काही बनावट केलेलं आहे किंवा खऱ्या प्रकारची की आहे, हे आम्ही तांत्रिक विश्लेषण आता संबंधित एक्झामचे जे आहेत त्या सेंटरवाल्यांकडून आणि जे एक्झाम ज्यांनी कंडक्ट केली आहे त्या एजन्सीकडून आम्ही करत आहोत। किती आरोपी अटक झाले? आणखी कोणी यामध्ये मोठे मासे आहे का? आणखी काही संशयित आरोपी जे आहेत, ज्यांनी इथल्या जो मुलाला एजंटला जो त्यांचा होता त्याला ज्यांनी माहिती दिली आहे, त्याचाही शोध घेण्याचं काम सुरू आहे। तर तो व्यक्ती सापडल्यावर पुढचं आणखी आमचं काही लिंक असेल तर ते क्लिअर होईल।